तर अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारं भंडारदरा धरण तुडुंब भरलेलं आहे आणि उत्तर नगर जिल्ह्यामधील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची गरज भंडारदरा धरण भागवत असतं। तर यावर्षी धरण भरेल की नाही अशी लाभ क्षेत्रात चिंता लागलेली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे भंडारदरा धरण हे तुडुंब भरलेलं आहे। तर नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदरा धरण परिसरात येत आहेत। याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत। हरीश, खरं तर भंडारदरा धरणासाठी पर्यटनासाठी दरवर्षीच या ठिकाणी पर्यटक येत असतात। यंदा मात्र तहान भागवणारं भंडारदरा धरण तुडुंब भरलेलं दिसतंय। नक्कीच अतिशय आनंदाची ही बातमी आपण सगळ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांना देतोय। कारण सुरुवातीला पाऊस सुरू झाला त्यावेळी अगदी कमी प्रमाणात पाऊस होता, त्यामुळे धरण भरेल की नाही ही सगळी चिंता या लाभ क्षेत्रातील सगळ्या लोकांना लागलेली होती। आणि आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातलं हे जे भंडारदरा धरण आहे यावरती इथलं सगळं शेती असेल, उद्योग असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, या सगळ्या या धरणावरती अवलंबून आहेत। आणि गेल्या 15 दिवसापासून मुसळधार पाऊस या परिसरामध्ये कोसळत होता आणि त्यामुळे भंडारदरा धरण जे आहे ते आता तुडुंब भरलेलं आहे। आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो त्या भिंतींवरनं ज्या लाटा बाहेर उसळत आहेत, अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आहे। 11 TMCचं हे धरण आता पूर्ण क्षमतेने भरलंय। पुढे हे पाणी जे आहे प्रवरा नदीतनं निळवंडे धरणामध्ये जातं आणि निळवंडे धरण देखील आता 100% पूर्ण भरलंय। जवळपास 12,500 क्युसेकनं पाणी प्रवरा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहते आहे। नदीकाठची जी गावं आहेत इथल्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते जलसंपदा विभागानं केलेलं आहे। मात्र हे सगळं दृश्य जे बघण्यासाठी भंडारदरा परिसरामध्ये हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत। 15 ऑगस्टच्या दरम्यान तर लाखो पर्यटक या ठिकाणी आलेले असतात। त्यामुळे तिथली जी सगळी सुरक्षा व्यवस्था असेल, वन विभाग देखील सज्ज झालेला आहे, पोलीस देखील सज्ज झालेले आहेत आणि तिथे काळजी घेण्याचं आवाहन देखील सगळ्या विभागाकडनं करण्यात येत आहे। श्वेता, धन्यवाद हरीश या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बातमी आहे भंडारामधलीच, कारण संभाव्य महापुराचा धोका आता या ठिकाणचा टळलेला आहे। दरम्यान भंडारा आणि कारधा नदीला जोडणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरील पाणी देखील आता ओसरलंय आणि कालच्या तुलनेमध्ये पाण्याचा विसर्ग कमी असल्यामुळे गोसे धरण देखील आता नियंत्रणात आहे। सध्या पावसाळा सुरू असून भंडारा जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि या पावसामुळे पर्यटन फुलू लागले। तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत सुद्धा वाढ झाली आहे। जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असल्यामुळे धरणातून निघणारं पाणी हे एक प्रकारे समुद्राप्रमाणेच दिसत असल्यामुळे हातहांग पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे। गोसीखुर्द धरणावर ही गर्दी पाहायला मिळते आणि याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आपण आता सध्या गोसेखुर्द धरणावर आहोत। आपण बघू शकतो आपण माझ्या मागे की गोसेखुर्द धरणामधून 33 दरवाजे उघडे करण्यात आले आहेत आणि 33 दरवाजामधून जवळजवळ 5,70,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि आपण बघू शकतो की हा एक प्रकारे समुद्रासारखा एक प्रकारे हे दृश्य आपण इथं मध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने लाटा एक प्रकारे तयार झालेल्या आहेत। आपण जर मुंबईला गेलो तर अशाच प्रकारे आपल्याला लाटा बघायला मिळतात। अशीच परिस्थिती गोसेखुर्द धरणावर आता निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती पाहण्यासाठी आपण बघू शकतो की पर्यटकांनी एक प्रकारे गर्दी केलेली आहे। छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत पर्यटक आलेले आहेत। दूरवरून इथून पर्यटक पाहायला हे दृश्य पाहायला आलेले आहेत। आपण बघू शकतो की असं अथांग असा दृश्य सागरासारखा आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे लाटा निर्माण झालेल्या आहेत। गोसेखुर्द धरणातून गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडलेले आहेत आणि ह्या 33 दरवाजे हे 2.5 मीटरने उघडलेले आहेत आणि जवळजवळ 5,70,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोसेखुर्द धरणामध्ये एक प्रकारे समुद्राच्या लाटा तयार झालेल्या आहेत। हेच लाटा बघण्यासाठी पर्यटकांची मंदी आली पाहायला मिळत आहे। निहाल बुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा।